हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात जी आहे ना तर ती झालेली होती आणि सकाळी सकाळी कवळं ऊन जे असतं तर ते अंगणामध्ये येतं. तर मग इथे मी सकाळी काय केलं, आधी चहा वगैरे घेतला. आता शिवरात्रीचाच हा व्लॉग होता. तर काल होती महाशिवरात्र. तर शिवरात्रीच्या दिवशी सगळ्यांचा उपवासच असतो. तर सकाळी सकाळी मग म्हटलं उपवासाच्या दिवशी थोडासा चहा घेतला मी सकाळी. तसं तर मी शक्यतो घेत नाही, पण आता उपवास म्हटलं की चहाची क्रेविंग होते म्हणून मग सकाळी आधी चहा घेतला. त्यानंतर मग जी काही आपली बारीक सारीक कामे असतात सकाळची तर ती आवरून घेतली आणि त्यानंतर मग इथे बाहेर येऊन बसले. तर रात्री आम्ही ना शेंगदाणे जे आहेत ना तर ते निवडायला घेतलेले होते. म्हणजे आधी शेंगा वगैरे फोडून घेतल्या मशीनने आणि त्यानंतर मग ते निवडायला घेतलं. तर शेंगा फोडता फोडताच आम्हाला बराच उशीर झालेला होता आणि उपवास म्हटलं की शेंगदाणे जे आहेत तर ते भरपूर लागतात. म्हणजे खिचडीसाठी म्हणा किंवा मग आमटी वगैरे करायची असेल तर मग शेंगदाणे लागतातच. तर मग म्हटलं आता शिवरात्रीचा जो उपवास असतो तो सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आपल्याला जो उपवास आहे ना तो धरावा लागतो. तर मग त्यासाठी इथे मी शेंगदाणे जे आहेत ना तर ते निवडायला घेतलेले होते. तर रात्री लेट झालं होतं म्हणून मग सकाळी काय केलं, हे जे शेंगदाणे आहेत ना तर ते निवडायला घेतले. तर आता शेंगदाणे जे आहेत तर ते घरचेच असतात आमचे. तर त्यामुळे त्यामध्ये थोडाफार कचरा वगैरे असतो किंवा शेंगा फोडताना सुद्धा कचरा जो आहे ना तो निघत असतो. तर त्यामुळे मग आधी म्हटलं ते सगळं क्लीन करावं आणि त्यानंतर मग शेंगा ज्या आहेत तर त्या मग बाकीच्या ठेवून दिल्या आणि मग शेंगदाणे जे आहेत तर ते भाजायला घेतले. तर शेंगदाणे जे आहेत तर ते निवडून झाल्यानंतर मग आतमध्ये आले आणि मग इथे शेंगदाणे भाजून घेतले सकाळीच, कारण की आम्हाला जायचं होतं मंदिरात. तर आता मंदिरात जायचं आहे दर्शन करण्यासाठी म्हणून मग म्हटलं आपली जी तयारी आहे पहिली आधी तर ती करून घ्यावी. तर मग त्यासाठी इथे बटाटे जे आहेत तर ते उकडायला ठेवले, कारण की मंदिरात गेल्यानंतर किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. म्हणून मग म्हटलं की आधी बटाटे वगैरे उकडून घ्यावेत, आमटी वगैरे करून ठेवावी, जेणेकरून मग दर्शन वगैरे करून आल्यानंतर डायरेक्ट जे आहे तर ते खिचडी करायला घ्यावी. कारण की कसं मंदिरात किती वेळ जातोय आपल्याला काही कल्पना नसते. कधी कधी गर्दी असते किंवा कधी कधी पटकन सुद्धा दर्शन होतं. म्हणून मग म्हटलं की आधी आपली तयारी करून घ्यावी, जेणेकरून मग आल्यानंतर आपल्याला कामाचा जास्त जो लोड आहे ना तर तो पडणार नाही. मग इथे भांडी वगैरे सगळी आवरून घेतली होती मी चहाची वगैरे. आणि मग आता म्हटलं शेंगदाणे थंड वगैरे झाले की मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. तर रात्रीच जे दही आहे ना तर ते सुद्धा मी लावून ठेवलं होतं, कारण की उपवासाचे दिवस म्हटलं की दही जे आहे तर ते कंपल्सरी आमच्या इकडे असतंच आणि सगळ्यांना दही जे आहे ना तर ते फार आवडतं आमच्या इथे. म्हणून मग दूध वगैरे शिल्लक राहिलं एक्स्ट्राचं तर मग मी लगेचच त्याचं दही जे आहे ना तर ते लावून घेत असते. तर मग आता इथे शेंगदाणे जे आहेत तर ते थंड झालेले होते म्हणून मग लगेच मिक्सरमध्ये जो कूट असतो शेंगदाण्याचा तो सुद्धा करून ठेवला. तर शेंगदाण्याचा कूट करताना मी एक मोठा डब्बा जो आहे ना तो करूनच ठेवत असते, कारण की कसं सारखं जे शेंगदाण्याचा कूट असतो तो भाजीमध्ये आम्ही टाकतो, यूज करतो. त्यामुळे मग एकच डब्बा जो आहे तो असा पूर्ण भरून करून ठेवला ना की मग कसं कधीही भाजी वगैरे केली तरी सुद्धा बरं पडतं. आणि उपवासाच्या दिवशी असा कूट आपल्या घरामध्ये जर रेडी असेल तर आपलं काम सुद्धा वाचतं. तर मग इथे डब्यामध्ये आधी कूट जो आहे तो करून ठेवला आणि मग त्यानंतर आईने सकाळीच महाशिवरात्रीच्या दिवशी देवपूजा सुद्धा सकाळीच आवरून घेतली, कारण की आम्हाला लवकर जायचं होतं. कारण की उशीर वगैरे झाला थोडासा तर मग मंदिरात गर्दी होते आणि आपलं दर्शन सुद्धा व्यवस्थित होत नाही. तर मग त्यांनी सकाळी जे आहे तर लवकरच देवपूजा जी आहे ना तर ती आवरून घेतलेली होती. आणि देवघर आमचं सेपरेट आहे, त्यामुळे मग घरं वगैरे जरी झाडून वगैरे नसली घेतली तरी सुद्धा फक्त देवघर झाडून देवांची जी पूजा आहे ना तर ती आम्ही करतो. आणि सकाळी सकाळीच अशी देवपूजा केली ना खूप छान वाटतं. तर फुलं काही आम्हाला मिळालीच नाही, म्हणजे झाडाला जी फुलं असतात तर ती नव्हती. आणि बाहेर दुकानातून आणायची म्हटलं तर दुकानातसुद्धा अवेलेबल नव्हती, कारण की शिवरात्रीच्या दिवशी फुलांना खूप मागणी असते. तर फुलं आम्हाला काही भेटलीच नाही. तर मग त्यानंतर मग काय केलं, सगळं घरातलं जे काही काम असतं ते आवरून घेतलं, फरशा वगैरे क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही सुद्धा रेडी झालो. तर मग आता आम्ही निघालो होतो मंदिरात. तर मंदिरात जाताना हा व्ह्यू जो आहे ना तर तो दिसतो बघा, सगळीकडे शेती आहे आणि ऊनसुद्धा खूप होतं, म्हणजे 10:30-11चा टायमिंग झालेला होता, पण भरपूर ऊन जे आहे ना तर ते पडलेलं होतं.
त्यानंतर मग आम्ही 2 व्हीलरवरतीच म्हणजे निघालेलो होतो, कारण की 4 व्हीलरने जर जायचं म्हटलं तर रस्ता खूप छोटा आहे आणि मग जर समोरून सुद्धा 4 व्हीलर आली आणि आपली सुद्धा जर 4 व्हीलर असेल तर मग गाड्या ज्या आहेत तर त्या निघायला प्रॉब्लेम होतो. तर 2 व्हीलरवरती कसं पटकन जाता येतं आणि येता सुद्धा येतं. तर सगळीकडे तुम्ही बघू शकता शेतीच आहे या साईडला आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये काही ना काहीतरी म्हणजे असतंच, भाज्या किंवा गहू, ज्वारी असं काही ना काही रोडने जे आहे ना ते आम्हाला दिसतच होतं. आणि माझी मम्मी, पप्पा आणि माझा भाऊ सुद्धा आलेला होता. तर ते सुद्धा दरवर्षी येतात आमच्यासोबत या मंदिरात दर्शन करण्यासाठी आणि खूप जुनं मंदिर आहे हे आणि आम्ही सगळे आवर्जून येतो दरवर्षी. श्रावणातील सोमवार असले तरी सुद्धा आम्ही या मंदिरात येतो. तर मग आता आम्ही पोचलो होतो मंदिराच्या ठिकाणी. त्यानंतर मग इथे बाहेर चपला ज्या आहेत त्या काढून ठेवल्या आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मंदिरात. तर आता गर्दीत गेल्यानंतर खरं तर मला शूट करायला असं जमतच नाही, म्हणजे थोडंसं अनकम्फर्टेबल होतं मला व्हिडिओ शूट करताना. पण तरीसुद्धा जे काही थोडं जे माझ्याकडून शूट होईल तर मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मग मंदिरात गेल्यानंतर भरपूर गर्दी होती, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तर मंदिरात येत ना अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नसते नंतर. तर इतकी गर्दी होती ना की आम्हाला बराच वेळ लाईनमध्ये थांबावं लागलं. त्यानंतर मग आमचा नंबर जो आहे तर तो आला. त्यानंतर मग आम्ही पूजा वगैरे करून घेतली. तर पूजासुद्धा पटकनच करावी लागली, कारण की गर्दी खूप होती. त्यामुळे मग पटकन जे आहे ना तर ते आवरावं लागलं आणि मंदिराचं जे डेकोरेशन होतं ना तर ते सुद्धा खूप सुंदर होतं. तर आता त्याचा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की कशा पद्धतीने जे मंदिराचं डेकोरेशन जे आहे ना तर त्यांनी ते केलेलं होतं. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग साईडला 5 मिनटं बसलो. आता मग होती प्रसादाची वेळ, तर मग आम्ही बाहेर गेलो तर तिथे प्रसादसुद्धा अवेलेबल होता. मग बाहेर आल्यानंतर खिचडी, त्यानंतर केळी होती बरीचशी. तर मग आम्ही प्रसादाचा जो आहे ना तर तो सुद्धा आस्वाद घेतला, कारण की इथली खिचडी जी असते ना तर ती खूप छान लागते आणि चविष्टसुद्धा असते आणि जीविकाला सुद्धा खूप आवडते. तर इथे सुद्धा त्यांनी ना बसायची खूप छान सोय केलेली होती, म्हणजे ऊन खूप होतं तर त्यामुळे त्यांनी असं मांडव जे आहे ना तर तो टाकलेला होता आणि पाणी पिण्याची सुद्धा सोय होती. तर त्यामुळे मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होत्या. मग तिथे आम्ही देणगी जी आहे ना तर ती दिली, म्हणजे दरवर्षी आम्ही देतोच, जसं आम्हाला शक्य होईल त्यानुसार आम्ही या मंदिरात जी देणगी आहे ना तर ती देत असतो. तर मग देणगी वगैरे दिली, त्यानंतर प्रसाद घेतला आणि मग आम्ही पुन्हा निघालो. इथे वरतीच छोटं मंदिर आहे, म्हणजे ज्या मंदिरात आम्ही जातो तर त्याच मंदिराच्या समोर इथे अजून एक छोटंसं मंदिर आहे. तर तिथे सुद्धा शंकर आणि पार्वती यांच्याच मूर्ती आहेत, तर त्यांचं सुद्धा मग आम्ही दर्शन घ्यायला गेलो. तर हे मंदिर जे आहे तर ते छोटंसं आहे पण अगदी चढावरती आहे, तर जायला वगैरे पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत, त्यामुळे मग असं फारसा काही त्रास होत नाही. तर इथे आल्यानंतर सुद्धा इथे सुद्धा भरपूर लाईन होती आणि जीविकाला ना मंदिरात गेल्यानंतर दर्शन घ्यायला तिला फार आवडतं. तर माझ्या आधीच तिचा नंबर जो आहे तर तो तिने लावलेला होता. मग इथे आम्ही लाईनमध्ये थांबलो. तर 5-10 मिनटं आम्हाला लागले पुढे जाण्यासाठी, पण मंदिरात दर्शन खूप छान झालं आणि असं कधीतरीच आपण आवर्जून येत असतो, म्हणजे इतर वेळेस जरी आपण वेळ काढून यायचं म्हटलं ना तरी सुद्धा कामामुळे जमत नाही, किंवा मग आपल्यालाच असं वाटतं की जाऊ दे राहू दे आपण परतच्या वेळेस जाऊ, म्हणजे प्रत्येकीचं असंच होतं. जायची इच्छा तर खूप असते पण कधी कधी जमत नाही, काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. तर मग आम्ही आवर्जून श्रावणातील सोमवार आणि हे जे आपले शिवरात्रीचे उपवास असतात त्यावेळेस आम्ही येत असतो. तर मग इथे शेवटी मग फायनली आमचा नंबर आला. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आतमध्ये काय झालं होतं की लोकांनी जे दूध वगैरे वाहतात ना, पाणी किंवा दूध, ते सगळं पूर्ण खाली आलेलं होतं. त्यामुळे ना असं आतमध्ये गेल्यानंतर उभंच राहायला येत नव्हतं, पायसुद्धा खूप घसरत होते. म्हणून मग मी काय केलं, व्हिडिओ शूटच नाही केला, नाही तर मग बाहेर आल्यानंतरच मग मी जास्त जे आहे तर ते शूट केलं. तर मग हा होता बघा मंदिराचा परिसर आणि खूप गर्दी झालेली होती इथे, म्हणजे अगदी लांबून लांबून लोक जे आहेत ना तर ती येत होती दर्शनासाठी. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून तर समजतच असेल की पूर्ण लोकांनी मंदिर जे आहे ना तर ते भरलेलं होतं. आणि ज्यावेळेस आमचं दर्शन झालं, आम्ही घरी यायला रिटर्न निघालो, त्यावेळेस तर पूर्ण जी लाईन आहे ना ती अगदी मंदिराच्या बाहेरपर्यंत आलेली होती दर्शनासाठी. आणि मग पुढे सगळं ट्रॅफिक जे आहे ना तर ते जाम झालं होतं, कारण की रस्ता छोटा आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की मंदिराच्या बॅक साईडनी सुद्धा एक छोटासा रस्ता आहे, तर तुम्ही जाताना तिकडूनच जावा, जेणेकरून तुम्ही घरी पटकन पोहोचाल. मग आम्ही मंदिराच्या बॅक साईडनी निघालो. तर शॉर्टकटनीच हा रस्ता होता आणि छोटासाच होता, पण पटकन आम्ही तिथून घरी पोहोचणार होतो.
आणि मग निघालो आम्ही मंदिराच्या बॅक साईडने. तर इकडे सुद्धा सगळीकडे शेती जी आहे तर ती तुम्हाला दिसेल, कारण की ग्रामीण भागच आहे आणि तिथेच हे मंदिर आहे. तर त्याच्यामुळे मग सगळीकडे जे आहे ना तर ते तुम्हाला इथे शेतीचंच वातावरण दिसेल. आता उन्हाची तीव्रता किती आहे ते तर तुम्हाला व्हिडिओ पाहूनच समजत असेल. तर इकडे ना बऱ्याचशा लोकांची ज्वारी जी आहे ना तर ती काढून झालेली होती आणि त्या ज्या पेंढ्या असतात ज्वारीच्या तर त्याच्या अशा रास ज्या आहेत ना तर त्या लोकांनी लावून ठेवलेल्या होत्या, जेणेकरून मग त्यांच्या गुरांना खायला वगैरे जे आहे ना तर त्या उपयोगी पडतील. तर मग त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर इथे आल्यानंतर मग आता भूक तर काही नव्हतीच, कारण की वरती आम्ही प्रसाद जो आहे ना तो खाल्लेला होता. आणि उपवास म्हटलं की असं फारसं खिचडी वगैरे काही खावंसंच वाटत नाही, म्हणजे काहीतरी वेगळं जे आहे तर ते खायला असं वाटतं की वेगळं जे आहे ना तर ते काहीतरी ट्राय करावं. सारखं खिचडी वगैरे म्हटलं तर तरीसुद्धा बोर होतं. आणि मग घरी आल्यानंतर मग मी चेंज केलं आणि त्यानंतर मग इथे यांच्यासाठी कुकर लावून ठेवला, कारण की त्यांचा उपवास नसतो. शक्यतो ते कोणताच उपवास धरत नाहीत, म्हणजे जरी त्यांनी ट्राय केलं तरी सुद्धा उपवास जो आहे तो त्यांच्याकडून कंटिन्यू होत नाही, कारण की भूक त्यांना सहन होत नाही. त्याच्यामुळं मग ते फारसे उपवास वगैरे धरत नाहीत. मग त्यांच्यासाठी ते कुकर लावून घेतला. आणि मग आता आमच्यासाठी काय करायचं, तर मग मम्मीने येताना कलिंगड जे आहे तर ते आणलेलं होतं. तर मग म्हटलं की चला कलिंगड जे आहे तर ते सगळ्यांसाठी मग मी कापून वगैरे ठेवलं आणि मग सगळ्यांना दिलं ते खाण्यासाठी. आणि उपवासाचे दिवस म्हटलं की आपल्या तोंडाला काही दम नसतो, म्हणजे सारखंच काही ना काहीतरी आपण जे आहे ना तर ते खात असतो. तर मग इथे दही वगैरे सुद्धा होतं. मग दही, कलिंगड असं सगळं जे काही फ्रूट वगैरे होते घरातले, किंवा चिवडा आणलेला होता परत उपवासाचा, मग तेच आम्ही खाल्लं सगळ्यांनी, कारण की खिचडी खाल्ल्यावरती काही भूकच लागे ना. मग त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली आणि मग मम्मीन ते मग परत घरी निघाले. तर मग इथे भांडी जे आहेत तर ते मी क्लीन करून घेतली. तर चला, आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथेच एंड करते. आय होप की आजचा हा जो व्लॉग आहे तर तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. कैलाशपति है वो, डम डम डमरू बजाए, मैं दास उसी का हूँ, मेरा मालिक है शिवाय। कैलाशपति है